श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 136। जर माझी उदारी चुकवली नाहीस तर मी तुमची गाय घेऊन जाईन बर का। बावडेकरांनी एका महिन्यात धनीरामाची उदारी चुकवू शकला नव्हता आणि कोतवालाला आपल्या बाजूने वळवून घेण्याची हुशारी दाखवीत धनीरामाने बावडेकराच्या गंगागाईला आपल्या दावणीला बांधले होते। साऱ्या घटनेचा लक्ष्मीने आणि पार्वतीने धसका घेतला होता। त्यांना असे वाटू लागले होते की आपल्या कुटुंबालाच धनीरामाने जबरदस्तीने ओढून घेऊन गेले। पार्वतीबाईने गंगाची आठवण करून देत बावडेकर व्यतीत झाले होते आणि पार्वतीबाई त्यांच्या जखमीवर कडू शब्द बोलून मीठी चोळले होते। अरे पुरुषासारखा पुरुष तू, पण आपल्या कुटुंबांना 2 वेळचे जेवण देऊ शकत नाही। पार्वतीबाईचा स्वर लक्ष्मीला आवडला नव्हता। पण सासूबाई तू एक शब्द बोलू नकोस, पार्वतीबाई निष्कून म्हणाले होते। त्याची जबाबदारी ज्याला कळायला हवी ना, जगायचे असेल तर त्याने हातपाय हलवायला नको। अस्वस्थ बावडेकर आपले मन शांत करण्यासाठी देवळात जाऊन बसला होता। हातपाय हलवायचे म्हणजे काय करायचे हेच त्याला कळत नव्हते। आपण इतर काही करू शकत नाही हेही ते ओळखून होता, पण पोती वाचूनही पोट भरत नव्हते। बावडेकर परमेश्वराला शरण गेला होता। देवळातील शिवलिंगासमोर त्याने अनन्य भावने माथा टेकून असतानाच त्याच्या कानावर नाम जपाचे शब्द आले होते। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। बावडेकर उठून बसला होता। शोधक नजरेने त्याने देवळात पाहिले। देवळातील एका अंधाऱ्या कोपऱ्यात एक जण बसला होता आणि डोळे मिटून जप करीत होता। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। बावडेकरांनी कुतूहलाने त्या भाविकाकडे पाहिले। तो भाविक जप करीत असताना देवळात कित्येक ठिकाणी कबुतरे चिमण्या जमा झाले होत्या। काही पक्षी खिडकीतून बसले होते, काही खांबावर विसावले होते, तर काही देवळाच्या पायथ्यावर बसून सर्व पक्ष्या मानात तिरप्या होऊन भाविकाच्या दिशेनेच वळल्या होत्या। जणू काही भाविक करीत असलेला मंत्रजप ते सारी पक्षी मनेभावे ऐकत आहेत। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। कधी नव्हे ते बावडेकराला त्या क्षणी जाणवले होते की देवळातील प्रत्येक खांब भिंतीवर दगड आणि दगड बोलतोय श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। त्या विलक्षण साक्षात्काराने बावडेकरचे मन भरून आले आणि तो भारावून गेला होता। न कळत त्याचे हात जोडले गेले आणि त्याने तो उच्चार केला होता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। त्या क्षणी बावडेकरला वाटले होते की आपली सारी पापे धुवून निघाले, आपल्या मनावरचा ताबा ओसरला आहे। एक वेगळाच अनुभव बावडेकरला येत होता। यानंतरची कथा पुढील भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।